हॅलो फ्रेंड्स, MS सारी वर्क क्लासेसमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत पिकॉकचा पार्ट 2, जे की हा 5Dचा पिकॉक आहे। याच्यामध्ये अगोदरच्या स्टेपमध्ये आपण पाहिलं मार्किंग कशा प्रकारे करायची, त्याच्यानंतर त्याला साइडने पेटल्स वगैरे जे आपण करतो त्या टाइपमध्ये फील कसं करायचं। आता इथे आपण मोराच्या वरती जो क्राउन असतो तो पाहणार आहोत। तर त्याच्यामध्ये कट बीट्सने कव्हर करायचं आहे। 3-3 असे कट बीट्स घ्यायचे आणि खालच्या बाजूला डबल स्टिच करायचं। सेम तेच दोन्ही साइडनं करायचं। कट बीट्समध्ये एक स्टिच घेतला, परत त्याच्या पुढे अजून एक स्टिच, असं करत हा जो पूर्ण वरचा स्पेस आहे तो पूर्णपणे कट बीट्सने कव्हर करायचा आहे। आता या कट बीट्समध्ये आपण 3-3 4-4 कट बीट्स एका टायमिंगला ॲड केले आहेत। जसे इथं साइडला पिकमध्ये दिसत आहे सेकंड पिकॉकमध्ये, त्याच पद्धतीने हे सुद्धा पूर्णपणे कव्हर करायचे आहेत बीट्स। इथे तुम्ही कलरचे बीट्स पण ॲड करू शकता, जसं की इथं गोल्डन कलरचे कट बीट्स आहेत, तर याच्या जागेवरती तुम्ही कुठल्याही कलरफुलमध्ये कट बीट्स यूज करू शकता। आणि कट बीट्समध्ये वर्क करताना मेन म्हणजे तुम्हाला कट बीट्सचं वर्क हे एकतर नायलॉनच्या धाग्यांमध्ये किंवा मग आपला जो नॉर्मली मशीनचा थ्रेड असतो कॉटनमध्ये किंवा पॉलिस्टरमध्ये त्या धाग्यांमध्ये करायचे। जरीच्या धाग्यांमध्ये काय होतं, बीट्स जात नाहीत, हा प्रॉब्लेम येतो याच्यासाठी। इथे आता आपलं हा जे गोल्डन कलरने वर्क केलं ते कंप्लीट झालं। त्याच्यानंतर आपण सिल्क थ्रेडचं वर्क करणार आहोत साध्या सुईमध्ये। इथं साधी सुई घेतली आहे, ज्याच्यामध्ये सिल्कचा जो धागा आहे तो या पद्धतीने घ्यायचा आहे। लॉंगमध्ये घ्या तुम्ही, मी इथं शॉर्टमध्ये दाखवलेला आहे। 5 पदरी करून धागा घ्यायचा आणि हा जो व्हाईट कलरचा नॉट चिटकवून घेतला आहे त्या व्हाईट कलरच्या नॉटच्या वरून याची लोडिंग करायची। इथे पाहू शकता सिंपल अशी लोडिंग आहे। ही जी लोडिंग आहे ही आपण 5 पदरी धागा, म्हणजे दोन्ही साईडला 5-5 पदरी धागा आहे। टोटल याचे 10 धागे घेतले तर 10 धागे घेतल्याच्या नंतर व्यवस्थित आता ही लोडिंग कंप्लीट करायची। धागा एका बाजूने वर काढायचा, दुसऱ्या बाजूने खाली टाकायची सुई। अशाच पद्धतीने ही पूर्ण लोडिंग कंप्लीट करायची। जो धागा तुमचा वर येतो कंटिन्यू, तोच धागा पुढच्या बाजूने खाली जाणार। अशा पद्धतीने हे कव्हर करायचं आहे। या पद्धतीने आपली आता इथे लोडिंग कंप्लीट झाली। याच्यानंतर ही जी चोच आहे याच्यामध्ये सुद्धा आपण याच पद्धतीने लोडिंग करणार आहोत। त्यासाठी इथे सिल्कचा धागा घ्यायचा आहे। सिल्कच्या धाग्याने आता सरळ असे स्टिचेस घ्यायचे, जसं आपण लोडिंग घेतली सेम लोडिंग सारखेच इथं पण सरळ सरळ स्टिचेस टाकायचे, म्हणजे धागा वर आला तोच धागा खालच्या बाजूला टाकायचा। इथं आपण हे रेड कलरमध्ये केलं आहे।
रेड कलर घेतला. रेड कलरसाठी सुद्धा इथं 3 ते 4 पदरी धागा घेतला होता. 3 ते 4 पदरी धागा घेतल्याच्यानंतर कसं ते पूर्ण फिल होतं, कवरअप होतं. आता हे व्यवस्थितपणे कवरअप झालं आहे. रेड कलरमध्ये आहे केलेलं. रेड कलरमध्ये आता फिलिंग करून झाल्याच्या नंतर जे पिकॉक केलं आहे, पिकॉकच्या बाजूने डबल चेन करायची. म्हणजेच तुम्ही कुठलाही 3Dचं 5Dचं वर्क करताय तर त्यावेळेला डबल चेन ही कंपल्सरी असतेच. तर याच्यामध्ये सुद्धा डबल चेन करायची, पूर्ण पिकॉकला करायची आहे बाजूने डबल चेन.